नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। ICDS योजना कोणत्या कायद्याअंतर्गत चालवली जाते? ऑप्शन आहे ए शिक्षण हक्क कायदा, बी भारतीय संविधान, सी महिला व बालविकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, डी बालविवाह प्रतिबंध कायदा। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बालविकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार। ICDS योजना ही महिला व बालविकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालवली जाते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। ICDS योजनेत बालकांचा हक्क कायदा 2005 JJ ॲक्ट याचा संबंध कोणाशी आहे? ऑप्शन आहे ए शिक्षक, बी बालकांचे संरक्षण व हक्क, सी वृद्ध लोक, डी आरोग्य कर्मचारी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांचे संरक्षण व हक्क। ICDS योजनेत बालकांचा हक्क कायदा 2005 याचा संबंध बालकांचे संरक्षण व हक्क याच्याशी आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। ICDS अंतर्गत बालकांचे हक्क रक्षण करणारी संस्था कोणती आहे? ऑप्शन आहे ए CBI, बी NCERT, सी NCPCR, डी UPSC। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी NCPCR। ICDS अंतर्गत बालकांचे हक्क रक्षण करणारी संस्था NCPCR ही आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। बालकांचे संरक्षण कायदा पोस्को ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2005, बी 2008, सी 2010, डी 2012। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 2012। बालकांचे संरक्षण कायदा पोस्को ॲक्ट 2012 यावर्षी लागू झाला। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। ICDS योजनेत बालकांचे अधिकार खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार निश्चित आहेत? ऑप्शन आहे ए बालकांचे संरक्षण कायदा 2012, बी भारतीय दंड संहिता, सी लोकप्रतिनिधी कायदा, डी पोलीस कायदा। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांचे संरक्षण कायदा 2012। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। बालक हक्क कायदा 2005 नुसार बालक वय कितीपर्यंत असतो? ऑप्शन आहे ए 10 वर्ष, बी 12 वर्ष, सी 14 वर्ष, डी 18 वर्ष। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 18 वर्ष। बालक हक्क कायदा 2005 नुसार बालक वय 18 वर्षापर्यंत असते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। ICDS योजनेशी संबंधित राज्यस्तरीय देखरेख करणारी यंत्रणा कोणती आहे? ऑप्शन आहे ए जिल्हा परिषद, बी राज्य महिला आयोग, सी शिक्षण मंडळ, डी पोलीस विभाग। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य महिला आयोग। ICDS योजनेशी संबंधित राज्यस्तरीय देखरेख करणारी यंत्रणा राज्य महिला आयोग ही आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। ICDS सेवांमध्ये लसीकरण सेवा कोणाच्या सहकार्याने
दिली जाते. ऑप्शन आहे ए. शिक्षण विभाग, बी. कृषी विभाग, सी. आरोग्य विभाग, डी. पोलीस खाते. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आरोग्य विभाग. ICDS सेवांमध्ये लसीकरण सेवा ही आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. संपूर्ण ICDS प्रणालीचे नियंत्रण व धोरण कोण ठरवते? ऑप्शन आहे ए. मुख्यमंत्री, बी. राज्य पोषण मिशन, सी. महिला व बालविकास मंत्रालय, डी. लोकसेवा आयोग. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महिला व बालविकास मंत्रालय. संपूर्ण ICDS प्रणालीचे नियंत्रण व धोरण महिला व बालविकास मंत्रालय हे ठरवते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलींसाठी किमान विवाह वय काय आहे? ऑप्शन आहे ए. 15 वर्ष, बी. 18 वर्ष, सी. 20 वर्ष, डी. 21 वर्ष. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 18 वर्ष. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलींसाठी विवाह वय किमान 18 वर्ष इतके आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. ICDS अंतर्गत सेवा पुरवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणती प्रशिक्षण योजना आहे? ऑप्शन आहे ए. मिशन महिला शक्ती, बी. जनरल ट्रेनिंग प्रोग्राम, सी. जॉब कोर्स फॉर ICDS वर्कर्स, डी. महिला आरोग्य प्रशिक्षण योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. जॉब कोर्स फॉर ICDS वर्कर्स. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. ICDSच्या अनुषंगाने कोणत्या कायद्यानुसार बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखले जातात? ऑप्शन आहे ए. JJ ॲक्ट, बी. पोस्को ॲक्ट, सी. CRPC, डी. COTPA ॲक्ट. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पोस्को ॲक्ट. ICDSच्या अनुषंगाने पोस्को ॲक्ट कायद्यानुसार बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखले जातात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ICDS प्रकल्प अधिकारी कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? ऑप्शन आहे ए. जिल्हाधिकारी, बी. CDPO, सी. महिला व बालविकास आयुक्त, डी. आरोग्य अधिकारी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महिला व बालविकास आयुक्त. ICDS प्रकल्प अधिकारी हे महिला व बालविकास आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. ICDS सेविका कार्यामध्ये बालकांचे शिक्षण हा घटक कोणत्या कायद्याअंतर्गत येतो? ऑप्शन आहे ए. RTE ॲक्ट शिक्षणाचा हक्क कायदा, बी. CRPC, सी. IT ॲक्ट, डी. GST ॲक्ट. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. RTE ॲक्ट शिक्षणाचा हक्क कायदा. ICDS सेविका कार्यामध्ये बालकांचे शिक्षण हा घटक RTE ॲक्ट या कायद्याअंतर्गत येतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. बालकांचा हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए. 2001, बी. 2005, सी. 2006, डी. 2010. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2006. बालकांचा हक्क कायदा हा 2006 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. ICDS योजनेतील रेफरल सर्व्हिसेसचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन आहे ए. बालकांना शाळेत पाठवणे,
बी. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणे. सी. आजारी लाभार्थ्यांना रुग्णालयात पाठवणे. डी. फक्त वजन मोजणे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आजारी लाभार्थ्यांना रुग्णालयात पाठवणे. ICDS योजनेतील रेफरल सर्व्हिसेसचे उद्दिष्ट आजारी लाभार्थ्यांना रुग्णालयात पाठवणे हे आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. ICDS अंतर्गत पोषण आहार देण्यात काय समाविष्ट असते? ऑप्शन आहे ए. फळ आणि दूध. बी. अन्नधान्य व फोर्टिफाईड अन्न. सी. फक्त ब्रेड. डी. चहा आणि बिस्किट. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अन्नधान्य व फोर्टिफाईड अन्न. ICDS अंतर्गत पोषण आहार देण्यात अन्नधान्य व फोर्टिफाईड अन्न हे समाविष्ट असते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. नवीन पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कोणती माहिती भरली जाते? ऑप्शन आहे ए. कर्मचाऱ्यांची उपस्थिती. बी. लाभार्थ्यांचे वजन, वय, पोषण स्थिती. सी. शासकीय योजना. डी. कोणतीही नाही. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. लाभार्थ्यांचे वजन, वय, पोषण स्थिती. नवीन पोषण ट्रॅकर ॲपमध्ये लाभार्थ्याचे वजन, वय, पोषण स्थिती ही माहिती भरली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पोषण 2.0 अंतर्गत कोणते घटक एकत्रित झाले आहेत? ऑप्शन आहे ए. फक्त पोषण आहार. बी. ICDS प्लस सबला प्लस पोषण अभियान. सी. शिक्षण योजना. डी. इतर राज्य योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ICDS प्लस सबला प्लस पोषण अभियान. पोषण 2.0 अंतर्गत ICDS प्लस सबला प्लस पोषण अभियान हे घटक एकत्र झाले आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पोषण अभियानात रिअल टाईम मॉनिटरिंग कसे केले जाते? ऑप्शन आहे ए. कागदी नोंदीने. बी. मोबाईल ॲपद्वारे. सी. ईमेलवरून. डी. पोस्टाद्वारे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मोबाईल ॲपद्वारे. पोषण अभियानात रिअल टाईम मॉनिटरिंग हे मोबाईल ॲपद्वारे केले जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. पोषण 2.0 मध्ये विशेष भर कुठे दिला आहे? ऑप्शन आहे ए. 7 ते 18 वयोगट. बी. 0 ते 6 वयोगट व गर्भवती महिला. सी. फक्त वृद्ध व्यक्ती. डी. औद्योगिक कर्मचारी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 0 ते 6 वयोगट व गर्भवती महिला. पोषण 2.0 मध्ये विशेष भर हा 0 ते 6 वयोगट व गर्भवती महिला यांना दिला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. पोषण अभियानात जनआंदोलन म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. सरकारचे आंदोलन. बी. सामान्य जनतेचे पोषणाबाबत जनजागृती. सी. फक्त कार्यक्रम. डी. पोलीस सभा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सामान्य जनतेचे पोषणाबाबत जनजागृती. पोषण अभियानात जनआंदोलन म्हणजे सामान्य जनतेचे पोषणाबाबत जनजागृती आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. अंगणवाडी सेविका कोणत्या दिवसाला घरभेटी करते? ऑप्शन आहे ए. रविवारी. बी. शनिवार किंवा निश्चित दिवस. सी. कोणताही दिवस नाही. डी. केवळ सुट्टीच्या दिवशी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. शनिवार किंवा निश्चित दिवस. अंगणवाडी सेविका ही शनिवारी किंवा निश्चित दिवस ठरवून घरभेटी करते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. अंगणवाडी सेविका कोणती गोष्ट लिहून ठेवते? ऑप्शन आहे ए. पोषण चार्ट. बी. विकास रजिस्टर.
सी. लसीकरण रजिस्टर, डी. वरील सर्व. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व. अंगणवाडी सेविका ही पोषण चार्ट, विकास रजिस्टर, लसीकरण रजिस्टर या सर्व गोष्टी लिहून ठेवते. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. अंगणवाडी कार्यकर्ती कोणत्या संस्थेचे प्रतिनिधित्व करते? ऑप्शन आहे ए. पोलीस विभाग, बी. शिक्षण संस्था, सी. महिला व बाल विकास विभाग, डी. कृषी विभाग. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महिला व बाल विकास विभाग. अंगणवाडी कार्यकर्ती ही महिला व बाल विकास विभाग या संस्थेचे प्रतिनिधित्व करते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.